वाटेमध्ये मला हा दगडांचा पर्वत दिसला आणि या पर्वतामध्ये एक गुहा दिसली. तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आज मी तुम्हाला एक असे मंदिर दाखवणार आहे. हे मंदिर खूप प्राचीन म्हणजे 1000 वर्षापूर्वी 12व्या शतकातील शिलाहारांच्या साम्राज्यामध्ये बनलेलं आहे. हे मंदिर बघण्यासाठी आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यावं लागतं. कोल्हापूरपासून 25 किलोमीटर अंतर पार करून आल्यानंतर सातेरी डोंगर लागतो आणि सातेरी डोंगर चढून वरती गेल्यानंतर समोर आपल्याला दिसते अखंड पाषाणामध्ये बनलेले शंभू महादेवाचे मंदिर. मंदिराच्या बाहेर नंदी महाराज आहेत. नंदीचे दर्शन घेऊन आतमध्ये गेल्यानंतर शंभू शिवशंकर, पार्वती आणि गणपतीच्या मूर्त्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातेरी डोंगराच्या वरती गेल्यानंतर आणि वरून चारी बाजूचा निसर्ग बघितल्यानंतर मन एकदम प्रसन्न होते आणि मनाला प्रसन्नता प्रदान होते. कारण निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले हे मंदिर आणि मंदिरामध्ये जाऊन भोले बाबाचे दर्शन घेतल्यानंतर सर्व टेन्शन आणि काळजी दूर होते. माझ्या मागे हा सातेरी डोंगर आहे. मी आता हा डोंगर चढून वरती जाऊन तुम्हाला शंभू महादेवाचे दर्शन दाखवणार आहे आणि वरती जाऊन निसर्गाचा आनंद देखील तुम्हाला दाखवणार आहे. तर चला अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेले शंभू महादेवाचे सातेरी मंदिर बघूया आणि भोले बाबाचे दर्शन घेऊया. आम्ही ह्या डोंगराच्या खाली गाडी पार्क करून तिथून चालत चालत वरती आलो. वरती आल्यानंतर हा सातेरी डोंगर लागतो. आता आम्ही ह्या डोंगरावर चढणार आहे आणि वरती जाऊन भोले बाबाचे दर्शन घेणार आणि तुम्हाला देखील भोले बाबा दाखवणार आहे. बघा मित्रांनो, हा डोंगर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे आणि सह्याद्री पर्वत रांगापैकी एक रांग इथून गेलेली आहे. आम्ही आता अर्धा डोंगर चढून वरती आलेलो आहे आणि अर्धा डोंगर चढून वरती आल्यानंतर वाटेमध्ये मला हा दगडांचा पर्वत दिसला आणि या पर्वतामध्ये एक गुहा दिसली. तुम्हाला दाखवतो ही गुहा. बघा मित्रांनो, ही गुहा आतमध्ये खूप खोल आहे पण आतमध्ये जाणे शक्य नाही कारण अडचण खूप आहे. आणि ही गुहा आतमधून दगडामधून अशीच इथून बाहेर येते. म्हणजे जर आतमध्ये गेलो तर बाहेर येण्यासाठी इथून आपण बाहेर येऊ शकतो. पण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या गुहेमध्ये साप वगैरे असू शकतात. त्यामुळे मी काय या गुहेमध्ये आता जात नाही. तुम्हाला ही बाहेरूनच गुहा दाखवली. आता आपण या शिड्या चढून वरती जाऊया. सातेरी डोंगराच्या वरती असलेले शंभू महादेवाचे मंदिर तुम्हाला दिसत असेल. आम्ही शिड्या चढून आणि डोंगर चढत ह्या मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे. हे मंदिर अखंड पाषाणामध्ये बनलेलं आहे आणि पूर्ण पाषाण पांढऱ्या रंगाचे आहे. आता आपण मंदिर बाहेरून बघूया आणि मग मंदिराच्या आतमध्ये जाऊन शंभू महादेवाचे दर्शन घेऊया. अखंड पाषाणामध्ये बनलेले शंभू महादेवाचे मंदिर बाहेरून कसे आहे बघा. ही पूर्ण एकच शिला आहे आणि या शिलेमध्ये हे मंदिर बनलेलं आहे. बघू शकता तुम्ही. हा पांढरा शुभ्र दगड आहे आणि ह्या दगडामध्ये हे मंदिर बनलेलं आहे. बघा कसे आहे हे मंदिर. आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया. हर हर महादेव, सांब सदाशिव, सांब सदाशिव. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. वंदे देव उमापती सुरगुरु वंदे जगत्कारम वंदे पनकभूषण मुग्धर वंदे पशुनापतीम. मित्रांनो, ही भोले बाबाची पिंड आहे. आम्ही दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही देखील दर्शन घ्या. आणि ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर एकदम शांतता मिळते आणि गारवा देखील आहे. बघा, अखंड पाषाणामध्ये बनलेलं हे शंभू महादेवाचं मंदिर. हर हर महादेव. आणि भोले बाबाच्या मंदिराच्या साईडला
गणेश पार्वती मंदिर आहे। आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करत आहे। तुम्ही बघू शकता आतमध्ये जाण्यासाठी गुहेसारखी वाट आहे आणि या ठिकाणी आपले गणपती बाप्पा आहेत। दर्शन घेऊया। ओम गणेशाय नमः, ओम श्री गणपते नमः। आता आपण आतमध्ये जाऊन आई पार्वती देवीचे दर्शन घेऊया। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। मित्रांनो, आई पार्वतीचे आम्ही दर्शन घेतलेलं आहे। तुम्ही देखील दर्शन घ्या। आणि मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर मनाला एकदम शांती प्रदान होते। आतमध्ये पाणी पण आहे आणि गारवा पण आहे। बघू शकता तुम्ही अखंड शिलेमध्ये बनलेलं शंभू महादेवाचं मंदिर आणि महादेवाच्या साईडला गणपती बाप्पा आणि आई पार्वतीचे मंदिर देखील आहे। आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊन मंदिर बाहेरून बघूया आणि नंदी महाराजांचे दर्शन घेऊया। मित्रांनो, मी तुम्हाला सातेरी डोंगराच्या वरती असलेले अखंड पाषाणामध्ये बनलेले शंभू महादेवाचे मंदिर दाखवले आणि मंदिराच्या साईडला गणपती आणि पार्वतीचे मंदिर होते हे देखील दाखवले आणि हे मंदिर तुम्हाला बाहेरून पण दाखवले। अखंड पाषाणामध्ये हे मंदिर कसं बनलेलं आहे हे देखील दाखवले। मी तुम्हाला म्हटलं होतं ना, ह्या डोंगराच्या वरून चारी बाजूचा निसर्ग बघितल्यानंतर मन एकदम प्रसन्न होतं। हा निसर्ग आता मी तुम्हाला दाखवणार आहे। वरून चारी बाजूचा निसर्ग कसा दिसतोय आता आपण बघूया। समोर आहे शंभू महादेवाचं मंदिर आणि मंदिराच्या चारी बाजून कसा निसर्ग आहे बघा। हा सातेरी डोंगर आहे आणि डोंगराच्या वरती मी उभा आहे आणि वरून तुम्हाला खालचा निसर्ग दाखवत आहे। किती सुंदर निसर्ग आहे बघा। असे वाटते की आपण स्वर्गामधून ह्या निसर्गाचा अनुभव घेत आहे। बघा, ही भक्त मंडळी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। खालचा निसर्ग बघा किती सुंदर आहे मित्रांनो। खाली भात शेती, भुईमुंग, नाचणा अशा अन्य शेती केली जाते आणि समोर तुम्हाला एक धरण पण दिसत असेल। पुढे एक धरण देखील आहे आणि ह्या सर्व पर्वतरांगा सह्याद्रीच्या आहेत आणि सह्याद्रीमधूनच हे सातेरी डोंगर जन्माला आलेला आहे। आता आपण नंदीचे दर्शन घेऊया। शंभू महादेवाचे आपण दर्शन घेतलं। आता आपण भोले बाबाचा नंदी आहे या ठिकाणी नंदी महाराजाचं दर्शन घेऊया। ओम नमः शिवाय, हर हर महादेव। हे आहेत नंदी महाराज। आता आपण नंदी महाराजचे दर्शन घेऊया आणि हा नंदी महाराज पूर्णपणे पांढऱ्या शुभ्र शिलेमध्ये बनलेला आहे। बघू शकता मित्रांनो कसे आहेत नंदी महाराज। हर हर महादेव। नंदी महाराजचं दर्शन आम्ही घेतलं। आता तुम्हाला मी नंदी महाराज चारी बाजूने दाखवतो। बघा कशा प्रकारे ही मूर्ती बनलेली आहे बघा मित्रांनो आणि किती सुंदर मूर्ती आहे ही। आणि या मंदिराच्या परिसरामध्ये आल्यानंतर मनाला एकदम शांती प्रदान होते मित्रांनो, कारण हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन दर्शन घेतल्यामुळे लय भारी वाटतं। बघितलं कसे आहेत नंदी महाराज। हर हर महादेव। नंदी महाराजांचे दर्शन घेऊन वरती जात असताना वाटेमध्ये आम्हाला एक गुहा दिसली। ही गुहा खूप खोल आहे आणि आपण खाली काही उतरू शकत नाही। अडचण खूप आहे, पण ही गुहा बघण्यासारखी होती, पण आतमध्ये आपण उतरू शकत नसल्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच ही गुहा दाखवली आहे। सातेरी डोंगराच्या वरती असलेले शंभू महादेवाचं मंदिर आम्ही तुम्हाला दाखवलं आणि मी देखील बघितलं, पण मंदिराच्या साईडला असलेला नंदी महाराज आम्हाला कुठेही दिसला नाही। मग आम्हाला या लहान भक्तांनी नंदी कुठे आहे दाखवला आणि नंदीचं आम्ही दर्शन घेतलं आणि तुम्हाला देखील दाखवला। तर मित्रांनो, हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं। हर हर महादेव। मित्रांनो, 1000 वर्षापूर्वी शिलाहारांच्या साम्राज्यामध्ये बनलेलं शंभू महादेवाचं सातेरी मंदिर आपण बघितलं।
मंदिराच्या साईडला गणपती आणि पार्वतीचे देखील मंदिर होतं, हे देखील बघितलं. आणि हे मंदिर पूर्ण अखंड शिलेमध्ये बनलेलं आहे. हा पूर्ण पांढरा शुभ्र एकच दगड आहे आणि ते दगडाच्या आतमध्ये हे मंदिर आहे. आज तुम्हाला मी सातेरी डोंगरावर असलेले शंभू महादेवाचं मंदिर दाखवलं, इथला निसर्ग दाखवला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.